माझ्या काळजाची तार अशी छेडली. मग पांढरा ना. अरे किसन्या, अरल्या का इकडं कुठं वाट चुकला म्हणायचं. गावाची आठवण आली मग आलो. हा यायला पाहिजे अधून मधून. मग बाकी तुझा काय बरा बेत चाललाय ना. बाकी 12 येते माया. अरे तू तिकडे आहे ना नगरला. हा नगरलाच राहायला. हा मग बरं चाललं असं तुझा झॅक. हा बरं आहे. काय बरं आहे तुझं, पण आमचं बघ हे असले हाल. अरे ना सगळ्यांचं हेच हाली. अरे नावाला पुणे मुंबई नगर आहे बघ. तिथं लोकांची गर्दी आहे. हा पण आपली मनासारखी लोक नाहीत. तसं गावाला मोजकीच लोक आहे, पण सगळी कशी जीवा भावाची. तू म्हणतो ते खरं आहे बरं का. असं आहे ते. बरं चल बाकी बेत बरा आहे ना. बरं आहे बेत. तुझं झॅक आहे ना. हा हा काय काळजी करायसारखं नाही ना. नाही ना. मग बरं आहे. आलो आईची गाठ घेऊन जा. हा बरं बरं. हा आईला पोरग या माडिशीत गेल्यापासून सुधारले बरं का. मस्त झाकपाक कपडे घालायला लागले घड्याळ. आम्ही हाय दीप वातारा माझ्या. आर काय सगळं तार छेडी पारण. आली. तुला काय माहित मी इथे. सगळ्या गावाबरोबर बोलून आलास येताना. मला माहित नाही होणार का मग. घरचे आता काय बोलत नाही ना. नाही बोलत. पण आपल्याला बोलावं लागेल. आपण मागच्या वेळेस गप बसलो, पण आता मात्र हिंमत दाखवावं लागेल. आता काय फायदा नाही. लग्न जमवलंय माझं. काय. जेव्हापासून आपलं कळलं होतं ना तेव्हापासूनच लग्नाच्या मागे लागले होते. आणि आता ठरवलंय पण. 2च महिन्यावर लग्न आले. आता हे ऐकल्यावर परत जाशील ना. कुठं जाऊ. मागच्या वेळेस घरच्यांनी हाणून हाणून मला बाहेर पाठवलं. पोटापाण्यासाठी नोकरी बघितली. कंपनीत जायला लागलो. अगं ती कंपनी स्थलांतरित झाली. माझ्यासारख्या कितीतरी जणांच्या नोकऱ्या गेल्या. काही निकेली आपली पोटापाण्याची सोय कशी तरी. पण मला राहावानाच. गावाशिवाय तुझ्याशिवाय. आलो निघून. आता कसं जाऊन कुठं जाऊ सांग ना. तुझ्या मनातून तर मी गेलोच निघून. मी कसं तुला माझ्या मनातून बाहेर काढन. मी इथपर्यंत आलेच नसते. लग्न जरी जमलं असलं ना तरी माझ्या मनातून तू नाही जाणार. तुला एकदा शेवटचं बघायला आले. जाऊ का. उशीर होतोय. सुधा आता इथून जा, पण माझ्या आयुष्यातून नको निघून जाऊ. झालं तर भेटून गेला. आलीच भेटून त्याला. अरे ह्याच गोष्टी पाय 2 घर एकमेकांना माराय उठली होती ना. परत त्याच रस्त्यावर जायचं तुला सुदे. तुला काय माहित. मी माझ्या डोळ्याने बघितलंय तू किसण्याला भेटली. मग तू हे पण बघितलं असशील आमच्या दोघात किती अंतर होतं ते. तेवढंच अंतर ठेवून आम्ही प्रेम केलं होतं. अरे 2 महिन्यावर लग्न आलंय तुझं. हे काय नाटकं चालल्यात तुही. अरे ही गोष्ट जर तात्याला कळली ना तात्या नडीचं गोड घेईन तुझ्या. 2 महिन्यावर लग्न आलंय ना. मग तात्याला सांग माझं किसनावर प्रेम आहे. होतं आणि राहीन. आणि तरी पण जर तुम्हाला लग्न लावून द्यायचं असेल ना तर द्या. सुदे राहिला त्या किसण्याच्या त्याला सुट्टी देत नाही आपण.
किसनिया भाड्या तू हिंमत कशी झाली रे माझ्या बहिणीला भेटायची? ए गचुर सोड. गचोंड सोड मग गावात कस काय आला भाड्या तू? कसं आला म्हणजे त्या बापाने का उक्त घेतलं का? किसनिया मी तुला हिसाबात सांगतोय तिचा नाद सोड. अरे ह्याच प्रकारना पाय दोन घरी एकमेकांना माराय उठली ती विसरला का तू? मी कसा विसरण? मोठ्या लोकांना मान दिला ना म्हणून मागच्या वेळेस गप राहिलो मी. पण मोठ्या लोकांना आमचं प्रेम दिसलं नाही. तू प्रेम आहे तिच्यावर? तिच्यावर प्रेम करतो का तू? हा माझं प्रेम आहे सुद्धा. तू जर तिचा नाद नाही सोडला ना माझा हात उचलायला भाग पाडू नको तू. रहान मागच्या वेळेस काय कमी केलं रे? अंगाची साल्ट जाय पण आणलं ना बापानी. मग तुला लग्न करायचं ते सांग. हा करायचंय मला लगीन. किसनिया 2 महिन्यावर तिचं लग्न आलंय. तिचा नाद सोड मी आताच सांगतोय तुला. अरे वाटवं तर घरच्यांनी केलंय. आम्ही तर फक्त प्रेम केले. अरे मला लय प्रेम आहे तिच्यावर. काय घरच्यांना कळत नाही का तुला कळत नाही? मी देतो लग्न लावून तुझं. म्हणजे सुद्धा अरे किसन्या माहीत झाली नाही का त्याची तो लोक लय राडतात बघ. पण त्याच लोकांच्या डोळ्यात 10व्या दिवशी एक टिपूक पाणी बी नसतं. अरे आपलीच लोक आपल्याला 8-10 दिवसात विसरून जातात रे. पण मी आज बघितलं 8 महिन्यानंतर बी तुमचं तेवढंच प्रेम आहे. तू तिला नुसतं मनात ठेवू नकोस. तू तिला तुझ्या आयुष्यात घे. सुधे काळजी घे. अरे माझ्या बहिणीच्या आनंदातून माझा आनंद आहे.